प्रगती बैठकीत पंतप्रधानांनी रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रातील 6 प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. अंमलबजावणीची गती राखत गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना. 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र म्हणून विकसित करायचे असल्यास आपल्याला आपली अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. बीजिंग इथं झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत भारत-चीन सीमावादावर सर्वंकष आणि दीर्घकालीन हिताचा राजकीय तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यास दोन्ही पक्षांची सहमती. सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर्स, नवीकरणीय ऊर्जा आणि प्रगत उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये जपानी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचं पीयूष गोयल यांचं आवाहन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रो गोविंदा लीग 2026च्या 4थ्या हंगामाचं उद्घाटन. दहीहंडीला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. राज्यातल्या महिलांना रक्षाबंधनाची भेट. लाडकी बहीण योजनेतला जुलै महिन्यातला सन्मान निधी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात 2 ते 3 दिवसात होणार जमा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्रानं देशातील मोठ्या राज्यांच्या श्रेणीत केली अव्वल कामगिरी. राष्ट्रीय पुरस्कारानं महाराष्ट्राचा गौरव. राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आल्याची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची घोषणा. राज्यातील सर्व शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांच्या अग्नी आणि विद्युत सुरक्षा मानकांची तपासणी करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. आणि ईद ए मिलादनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या देशवासियांना शुभेच्छा. समाजाची परतफेड करण्यासाठी आजचा दिवस आपल्याला मार्गदर्शन करो अशी केली